अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपली मुलं खूप शिकलेली आहेत, खूप म्हणजे खूप इंजिनियर झालाय, डॉक्टर झालाय, सरकारी नोकरी पाहिजे, स्पर्धा परीक्षा देतोय, ग्रॅज्युएशन झालाय पण नोकरी लागत नाही। कंपनीमध्ये असू दे, मोठ्या मोठ्या IT कंपनी असू दे, सरकारी नोकरी असू दे, मुलगा MA BEd झालाय, MSc BEd झालाय, MCom BEd झालाय, प्राध्यापकाची नोकरी पाहिजे, शिक्षकाची नोकरी पाहिजे, म्हणजे कोणतीही नोकरी तुम्हाला पाहिजे असेल चांगली तर हा उपाय मुलांना नोकरी पाहिजे त्याच मुलांनी करायचा आहे। हा उपाय करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं महादेवाच्या मंदिरातच जाऊन हा उपाय करायचा आहे। हा उपाय करताना संकल्प करून उपाय करायचा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आणि हा उपाय केल्यानंतर 1000% तुम्हाला नोकरी मिळणार। उपाय करत असताना श्रद्धेनं, विश्वासानं आणि मनापासून करा। बघा, कुठलीही गोष्ट आपण जर मनापासून पॉझिटिव्ह मॅनिफेस्टिंग करून केली तर तुम्हाला त्याचा फायदा होत असतो। नेहमी मनात विचार चांगले ठेवायचं। मुलांना सगळ्यात पहिल्यांदा माझं सांगणं आहे, तुम्हाला नोकरी मिळाले असं म्हणत राहा, तुम्हाला त्याचाही फायदा होईल। आता बघा काय करायचं, सोमवारपासून हा उपाय तुम्ही सलग 11 दिवस किंवा सोमवार ते सोमवार 11 सोमवार केला तरी चालेल, पण 11 सोमवार किंवा 11 दिवस सलग करायचं। आता संकल्प कसा करायचा बघा, हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, थोडेसे तांदूळ, त्यानंतर हळद, इबीत घ्या, कारण महादेवाला हळद कुंकू चालत नाही, इबीत घ्या थोडंसं हातामध्ये आणि दिवा जवळ लावायचा। हे सगळं संकल्प वगैरे तुम्ही मंदिरात जाऊन करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा ह्याला साहित्य काय लागणार आहे सांगते। 5 शमीची पानं, 5 बेलाची पानं, 5 हिरवे मूग आणि 5 पांढरी फुलं, 1 तांब्यात जल, तुपाचा दिवा, अगरबत्ती, इबीत, कापूर, हे सगळं साहित्य तुम्ही एका पिशवीत घ्या किंवा एखाद्या ताटामध्ये घ्या आणि हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जायचं। ही पूजा सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार करू शकता, पण तुम्ही ही पूजा करत असताना पहिल्या दिवशी ज्या वेळेला केलाय, म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी केला असेल तर दुसऱ्या वेळेला सकाळीच, किंवा पहिल्या वेळेला संध्याकाळी केला असेल तर संध्याकाळी, शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करा। संध्याकाळी जर केला महादेवाच्या मंदिरात जाऊन तर अतिशय चांगलं, कारण महादेवाची पूजा प्रदोषकाली केली तर खूप त्याचा आपल्याला फायदा होतो, किंवा ब्रह्ममुहूर्तावरती। मग ब्रह्ममुहूर्त कधी, पहाटे 4 ते 6 ह्या वेळेत केला तरी चालते, पण तुम्ही जॉबला जात असाल, तुम्हाला सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही निवांत 7-8 वाजता करू शकता। तर बघा, हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही मंदिरात जायचं। सगळ्यात पहिल्यांदा पांढरं वस्त्र घाला आणि मंदिरात गेल्यानंतर जिथं महादेवाची पिंड आहे तिथं बसा। जिथे पाणी घालून देतात, हे साहित्य घालून देतात, अशाच मंदिरात जावा। आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा मंदिरात बसायचं, उजव्या हातामध्ये पाणी, तांदूळ अखंड पांढरे आणि त्यावरती इबीत टाकायचं, महादेवांना प्रार्थना करायची, तुमची इच्छा बोलायची। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव जे काय असेल ते, त्यानंतर तुमचं गोत्र, तुम्ही राहता कुठे, हे सगळं बोलायचं। कशासाठी तुम्ही कुठल्या जॉबसाठी म्हणणार आहे, म्हणजे आता समजा तुम्हाला IT मध्ये पाहिजे तर मला ह्या कंपनीमध्ये IT मध्ये जॉब मिळालेला आहे असं म्हणा, किंवा मला स्पर्धा परीक्षेमधून माझं सिलेक्शन झालेलं आहे, मॅनिफेस्टिंग टाईप बोलायचं। आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही खाली सोडायचं एका बाजूला, ताट डिश नेला तरी चालेल किंवा खाली एका कोपऱ्यात भिंतीकडेला सोडला तर चालेल, जेणेकरून पायात येणार नाही। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ही शमीची 5 पानं घालायची, त्यानंतर बेलपत्र घालायचं, मूग घालायचे, पांढरे फुलं घालायची, जल अर्पण करायचं, इबीत लावायचं आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि तिथं बसून रुद्रपाठ, शिवस्तुती, शिवलेला अमृत 11 वाद्य किंवा अष्टोत्तर शतनामावली म्हणायची। हे सगळं करायचं आणि मग घरी निघून येईल। आता बघा, तुमच्या गावात महादेवाचं मंदिर जवळ नाही, त्यांना पर्याय नाही तर तुम्ही घरामध्ये महादेवाची पिंड जी आहे ती पंचधातूची असावी किंवा
तुम्ही जी पिंड आहे तुमच्या घरामध्ये ती ताम्हणमध्ये ठेवून त्याला अभिषेक घालून केला हा सगळा उपाय तरी चालेल. उपाय नक्की करा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 100% जॉब मिळणार. उपाय करत असताना फक्त श्रद्धेनं करायचा आहे. आणि हा उपाय केल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं आहे नेहमी. मला जॉब लागलेला आहे, मला ह्या कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे किंवा मला सरकारी नोकरी लागलेली आहे, स्पर्धा परीक्षेतून मला नोकरी लागलेली आहे, असं तुम्ही पॉझिटिव्ह बोलत राहा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. कारण शंकर महादेव जे आहेत, भोळा शंकर आहे. हा भोळा शंकर जो आहे तो भक्तांच्या हाकेला नक्कीच ओ देत असतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करत असतो. त्यामुळे उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांच्या मुलांच्या जॉबचे लवकर इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला सगळ्यांना मनासारखे जॉब मिळतील. श्री स्वामी समर्थ.